येळदरी तालुक्याच्या जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक व माध्यमिक PM श्री आदर्श शाळेत 10वीचा वर्ग सुरू। येळदरी तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद PM श्री जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक शाळेमध्ये 10वीचा वर्ग सुरू झाला असून पहिली ते 10वी पर्यंत या शाळेमध्ये 336 विद्यार्थी आहेत। या शाळेतील शिक्षकांनी एक आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। या शाळेचे मुख्याध्यापक माननीय दीपक सुर्वे, सौ रजनी कुलकर्णी, श्रीकांत माळी, यल्लाप्पा अभंगे, संगीता राजमाने, सुनील संग्राम सूर्यवंशी, मनीषा सीताराम कांबळे, नानासाहेब यादव, श्रीमती रेहाना नदाब या सर्व शिक्षकांनी जीवाचे रान करून ही शाळा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी गेल्या 2 ते 3 वर्षापासून सातत्याने प्रयत्न केलेला आहे। शाळेचा परिसर हा अतिशय सुंदर आहे। आपण बघतोय ही शाळा येळदरी तालुक्याच्या जिल्हा सांगली येथील प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे। बहुतेक सांगली जिल्ह्यातून पहिल्यांदाच या ठिकाणी 10वीची मराठी शाळा सुरू झालेली आहे। त्यामुळे एक आदर्श आणि स्वच्छ आणि सुंदर शाळा ही नावारूपाला आलेली आहे। त्यामुळे अनेक गावातील पालक असतील किंवा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य अहोरात्र ही शाळा स्वच्छ आणि सुंदर व्हावी, या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत। TV1 मराठीने घेतलेला या शाळेचा विशेष भाग आपण पाहूया। नमस्कार, मी सुप्रिया। आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येळदरी येथे 9वी-10वीची शाळा सुरू झाली। आम्हाला खूप आनंद झाला, कारण आम्हाला येथून जतला जाण्यासाठी खूप त्रास होत असायचा। त्यामुळे आमच्या शिक्षकांनी आमच्यामुळे इथे चांगली शाळा काढली, चांगले शिक्षक आले। आम्हाला अतिशय छान पद्धतीने आमचे शिक्षक शिकवतात। इंग्लिश विषय कांबळे सर यांनी शिकवतात। इंग्लिश, इतिहास, राज्यशास्त्र अतिशय चांगल्या पद्धतीने ते आम्हाला शिकवतात। त्या पद्धतीनेच मराठी, भूगोल, हिंदी, रेपा सर शिकवतात। ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवतात। ते शिकवलेलं आम्हाला सगळं काही समजतं। आमच्या शाळेचा परिसर अतिशय खूप छान आहे। या शाळेत आल्यावर खूप मस्त वाटतं की सगळीकडे मोठी मोठी झाडे आहेत, बगीचा आहे, मैदान आहे, ग्राउंड आहे। त्यामुळे तो खूप छान वाटतं। आमच्या शाळेला भेट देण्यासाठी खूप लांबवरून शिक्षक येतात। आम्ही दररोज नियमित 10 वाजता शाळेत येतो। 10 वाजता आल्यानंतर आमचे 10:30 पासून तास सुरू होतात। 5 वाजेपर्यंत आमची शाळा असते। 5 वाजता आमची शाळा वंदे मातरम झाल्यानंतर शाळा सुटते। आम्ही 3 ते 4 तास अभ्यास करतो। माझे नाव अपर्णा अप्पासाहेब सरगर आहे। मी इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे। याच वर्षी नवीन बॅच 9वी-10वीची काढलेली आहे। आम्हा सर्व शिक्षकांनी आमच्यासाठी खास लांब जाऊ नये म्हणून आमच्यासाठी शाळा वर्ग काढले आहेत। त्यांचे खूप आभार। खाली सायन्स लॅब काढले आहे, तिथं ग्रंथालय, नवनवे खेळ आमच्या रोज शाळेत होतात, स्पर्धा असतात जिल्हा परिषदमध्ये, आणि बाग बगीचा आहेत। नियमितपणे रोज 10 वाजता आमचे तास चालू होते ते 10:30 पर्यंत। आम्ही रोज 3 ते 4 तास अभ्यास करतो। 5:30 पर्यंत आमची शाळा सुटते। सर्व शिक्षक आमचे नियमितपणे सगळे अभ्यास करून घेतात। त्याच पद्धतीने सर्व शिक्षकांनी आमचा रोज अभ्यास घेतात। आम्ही किती काय अभ्यास केला ते रोज बघतात, रोज प्रश्न विचारतात। आठवड्यातून 2 ते 3 वेळा टेस्ट असतात आमचे। धन्यवाद। नमस्कार, मी सुनील संग्राम सूर्यवंशी, PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळदरी इयत्ता 10वीचा वर्ग आहे। या 10वीचा अधिकृत वर्ग शिक्षक मी आहे। आणि विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये जो मराठीचा वर्ग आहे जिल्हा परिषदचा, त्यामध्ये वर्गवाढीने कुठेही शाळा नव्हती आणि आपल्या मुलींची सोय व्हावी जेणेकरून येण्या जाण्याला त्यांना खूप त्रास होत होता हे आम्ही पाहिलं। आणि आपल्या इथं 10वीचा वर्ग सुरू करायचा हा संकल्प आम्ही घेतला आणि सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं आणि सगळ्या स्टाफच्या मतानुसार आपण या ठिकाणी 10वीचा वर्ग सुरू केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा वर्ग सुरू आहे। आमची ही मला वाटतं पहिलीच बॅच आहे 10वीची। यामध्ये याच वर्षी ही पहिली परीक्षा देणार आहे आणि विशेष करून मुली आमच्या खूप चांगल्या हुशार आहेत आणि मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करतात, हुशार आहेत।
आमचं सगळ्यांचा संकल्प आहे की आपल्या या 10वीच्या वर्गातील 100% निकाल लागला पाहिजे. या दृष्टीनं आपले कांबळे सर आहेत, रेपाळे सर आहेत, हे सगळेजण खूप मेहनत घेतात, मुलांना चांगल्या प्रकारे शिकवतात. आणि विशेष करून परिसर जर आपण बघितला तर परिसरामध्ये आपण परसबाग आहे, बगीचा आहे, ICT लॅब सुद्धा आहे आणि प्रयोगशाळा ॲस्ट्रॉनॉमी लॅब हा सुद्धा आमच्या शाळेमध्ये आहे. आणि PMCचं अनुदान मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी मिळतंय, त्यामधून हे सगळं डेव्हलप झालेलं आहे. आणि PMCची शाळा असल्यामुळं आणि मुलींची सोय व्हावी, सगळ्यांची सोय व्हावी, गावकऱ्यांची इच्छा, या सगळ्या गोष्टीचा विचार करून 10वीची पहिली बॅच या ठिकाणी सुरू होते. आणि यावर्षी परीक्षा देणार, त्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत आणि चांगलं वातावरण आहे. या ठिकाणी आमचे मुख्याध्यापक आपले दीपक सावळा सुर्वे सर यांचंही खूप कष्ट या शाळेसाठी आहे आणि सगळा स्टाफ सुद्धा या ठिकाणी चांगला आहे. सगळेजण मेहनत करणारी लोक आहेत, असं या ठिकाणी शाळेच्या वतीने मी माझी माहिती देतो. धन्यवाद. माझे नाव दीपक सावळा सुर्वे, वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून मी 2024 जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा येळदरी या ठिकाणी मी हजर झालो. मला आनंद वाटतो की सांगली जिल्ह्यामध्ये प्राथमिक मराठी शाळा या ठिकाणी 10वीचा वर्ग, 9वी आणि 10वीचा वर्ग हा म्हणजे 2 नंबरची शाळा आहे आता जिल्ह्यामध्ये. आम्ही फक्त मुलींचा विचार करू, कारण या येळदरी गावातील मुली 8वी नंतर दुसऱ्या शाळेत म्हणजे जत किंवा बिरुड या ठिकाणी जातात, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही फक्त मुलींसाठी आम्ही हा 9वी आणि 10वीचा वर्ग चालू केलेला आहे. आणि आमची ही पहिली बॅच आहे. मला आशा आहे की यावर्षी 10वीचा वर्ग चांगल्या टक्केवारीने पास होईल, 100% निकाल लागेल एवढं बोलून मी. नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलोय येळदरी तालुक्याचं जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषदच्या मराठीच्या शाळेमध्ये. पहिल्यांदा प्रवेश करताना मी त्या ठिकाणी पाहिलेला परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर परिसर मला या ठिकाणी वाटला. रोदा जत तालुक्यातील सर्वाधिक अतिशय सुंदर आणि स्वच्छ शाळा या ठिकाणी मला दिसलेली आहे. त्यानंतर आपण मुख्याध्यापक परिसर कार्यालय बघितलं, त्यानंतर काही शाळा बघत आपण आलोय आता महत्त्वाच्या शाळेमध्ये म्हणजे महत्त्वाच्या 10वीच्या वर्गामध्ये. बहुधा सांगली जिल्ह्यातील 10वीची ही पहिली शाळा आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मराठीची ही 10वी शाळा या ठिकाणी सुरू झालेली आहे. आता येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये ही मुलं या ठिकाणी 10वीची परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षी मराठी तालुक्याचा जिल्हा सांगली येथे कन्नड माध्यमाची 10वीची शाळा सुरू झाली. आता मराठी माध्यमाची येळदरीची शाळा या ठिकाणी सुरू झालेली आहे. सुरेशी सर सांगितल्याप्रमाणे PM श्री योजनेतून बऱ्या प्रमाणात या ठिकाणी निधी आलेला आहे. त्यामुळे ही शाळा स्वच्छ आणि सुंदर शाळा करण्यामध्ये या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश सर यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. त्यांचे जे कलिक शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ही शाळा स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे जत तालुक्यातील जवळजवळ 450 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यामध्ये कन्नड शाळा आहेत, मराठी शाळा आहेत, उर्दू शाळा आहेत. त्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी एकदा येळदरीची शाळा कशा पद्धतीनं सुरू आहे, कशा पद्धतीनं ज्ञानार्जनाचं काम या ठिकाणी सुरू आहे, एकदा बघावं अशी मी त्यांना विनंती करतो. या शाळेसाठी मला एवढं सांगायचं आहे, चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चाललं नसतं. उंच उंच भरारी घेणाऱ्याला बाळाचं वजन असतं. या शाळेने इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा उंच भरारी घेऊन 11वी आणि 12वीचं वर्ग सुद्धा या ठिकाणी सुरू करावं एवढंच मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.